नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदी मराठी बातमीपत्रात स्वागत. बातम्या आहेत शैक्षणिक. आजपासून राज्यभरात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ला सुरुवात झाली असून अनेक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कंधार शहरातील श्री शिवाजी हायस्कूल उर्दू मराठी ही शाळा गुणवत्ता वाढवण्यासाठी नावलौकिक मानल्या जाते. केवळ अभ्यासातूनच नव्हे तर विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडवल्या जातात. या शाळेच्या वतीने आज अनोखा उपक्रम राबवत सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व इंधन बचतीचा संदेश देत अस्सल गावरान पद्धतीने विद्यार्थ्यांचा फेटा बांधून बैलगाडीतून पुष्पवृष्टी करत नवीन विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उर्दू मराठी कंधार मुख्याध्यापक मुरलीधर घोरबांड, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थापक संचालक आदरणीय माजी आमदार माजी खासदार डॉक्टर किशोररावजी धोंडगे साहेब अंतर्गत श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कंधार आज 15 जून 2026 सोमवार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळेचा पहिला दिवस. नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने अस्सल गावरान पद्धतीने आम्ही आज विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढलेली आहे. त्यामध्ये पालक असतील, विद्यार्थी असतील, नवीन जुने विद्यार्थी असतील, यांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही हा नवीन अतिशय आगळा वेगळा या ठिकाणी शाळेमध्ये उपक्रम घेतलेला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना पालकांना गुलाब पुष्प तसेच पुस्तके देऊन त्यांच्या शाळेच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे, स्वागत करत आहोत. नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर किशोर धोंडगे साहेब, सचिव माजी आमदार गुरुनाथराव कोरडे साहेब, सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे साहेब, तसेच शालेय समिती अध्यक्ष प्राध्यापक लीलाताई आंबेडकर मॅडम यांनी सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांचं, नवीन जुन्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्या दिवशी अगदी मनापासून स्वागत केलं असून फ्युचरच्या दृष्टीने त्यांना खूप खूप लाख मोलाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवणार आहोत. त्यामध्ये सहल असेल, क्षेत्रभेट असेल, पुन्हा क्षेत्रभेट असेल, अनेक पालक मेळावे असतील, क्रीडा स्पर्धा असतील, स्नेहसंमेलन असेल घेणार आहोत. आम्ही आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. मागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी खो खो असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, बॅडमिंटन असेल, याचं ग्राउंड या ठिकाणी तयार होत आहे. जवळपास 90% ग्राउंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. माग फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये ज्या काही कापीमुक्तीच्या वातावरणामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नियंत्रणामध्ये ज्या काही परीक्षा झाल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा आमच्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे. 10वीची विद्यार्थिनी प्रतीक्षा मुसळे या विद्यार्थिनीने 98.80% गुण घेऊन पूर्ण लोहा कंधार तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच प्रतीक्षा गुट्टे या विद्यार्थिनींनी सुद्धा 96.80% घेऊन शाळेचं नाव लौकिक वाढवलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये यावर्षी 90%च्या वर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. आमच्या शाळेचा जो इतिहास आहे, परंपरा आहे, त्या परंपरेला जपून आम्ही पुढील वर्षी सुद्धा कापीमुक्तीच्या वातावरणामध्ये नक्कीच आमचे विद्यार्थी 10वी असेल, 12वीचे विद्यार्थी नक्कीच उज्ज्वल यश संपादन करणार आहेत. या कामी मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आवाहन करायचं आहे. आम्ही जे काही शाळेमध्ये उपक्रम राबवत आहोत त्याला त्यांनी उत्तम प्रतिसाद द्यावा. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आमच्यासोबत त्यांनी सुद्धा लक्ष द्यावं, एवढीच मी सर्व पालकांकडून या ठिकाणी आपल्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय क्रांती, जय महाराष्ट्र.